रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान आणि अनागोंदी आणि गैरकारभाराच्या संदर्भामध्ये आम्ही याच्या आधी 25 मार्च 2026 रोजी उपोषण केलं होतं याच ठिकाणी. त्यावेळेस रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपस्थित ठिकाणी भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि सदस्य कमिटी स्थापन करून या कर्जत रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक विजयजी मस्कर यांच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करून आपल्याला एक अहवालाची प्रत देण्यात येईल आणि तो अहवाल उपसंचालक ठाणे यांच्याकडे पाठवण्यात येईल. ते पुढे त्यांची कारवाई करतील अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं आणि ती कारवाई 7 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल पाठवून 7 दिवसामध्ये आम्ही कारवाई करू असं त्याने आम्हाला लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं होतं. परंतु गेले 2.5 महिने म्हणजे आज जवळजवळ 25 म्हणजे 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांनी मला चौकशी केल्याचं कळवलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अहवाल दिला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं चौकशीत काय निष्पन्न झालं ते सुद्धा कळवलं नाही आणि त्यामुळे आम्हाला हे दुसऱ्यांदा उपोषण करणं भाग पडलं. आणि या उपोषणासाठी आम्ही या राज्याचे आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांना पत्र दिलं, त्यांच्याशी चर्चा केली की या रुग्णालय नाही तर रायगड जिल्ह्यातील 15 उपजिल्हा रुग्णालय त्या सर्व रुग्णालयामध्ये असाच प्रकारचा कारभार सुरू असेल ही गंभीर बाब आहे. आणि हे डॉक्टर म्हणजे जे वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा जे मोफत उपचारासाठी आपण जे शासनाने जे उपजिल्हा रुग्णालय ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये रुग्णांचा जीव जातो आहे आणि रुग्णांचा म्हणजे बली घेतला जातो आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे असं आम्ही माननीय आरोग्यमंत्री महोदयांना सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही या कोकणचे उपसंचालक ठाणे जिथे ते ठाण्याचे मुख्य कार्यालय तिथे जाऊन त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली. तर तिथं आम्हाला आश्चर्यकारक माहिती मिळाली आणि त्यांच्या तोंडून मिळाली. त्यांनी ऑन द स्पॉट रेकॉर्डमध्ये सांगितली की आमच्यापर्यंत अजून अहवाल आलेलंच नाही. म्हणून साहेब असं कसं होऊ शकतं, कारण उपोषण करायला आज 2.5 महिने झाले म्हणजे आज 3 महिने पूर्ण झालेत तर आपल्याकडे अहवाल आला नाही असं कसं होऊ शकतं. मग त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये चौकशी केली तर तिथं अहवाल त्यांच्याकडे आलेला होता परंतु त्यांच्या कनिष्ठ जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला नव्हता. मग त्यांनी आता त्यांना कारण दाखवा नोटीस पाठवलेली आहे आणि त्यानंतर हे विजय मस्कर हे का अशा प्रकारचं म्हणजे त्यांना बरंच त्यांच्या ज्या आढावा बैठकीमध्ये त्यांची काही चौकशी झाली त्या आढावा बैठकीमध्ये त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा त्रुटी आढळल्या आणि आम्ही ज्या चौकशी लावली होती त्या चौकशी अगोदर त्यांनी चक्क भारतीय जनता पार्टीने एक शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिराचा सर्व खर्च नाश्त्यापासून जेवणाचा जे काय खर्च आहे तो भारतीय जनता पार्टीने केला होता आणि भारतीय जनता पार्टीने केल्याच्या पावत्या बिलं आमच्याकडे आहेत, आम्ही त्या घेतलेल्या आहेत आणि त्याच म्हणजे 51,000 रुपये बिल हे भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे त्या खर्च शिबिराचा. परंतु तेच 51,000 रुपये बिल या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजयजी मस्कर यांनी सुद्धा काढलेलं आहे आणि ते रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर पास मंजूर करण्यासाठी आहे. तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळी उपोषण केलं तेव्हा ते बिल थांबलेलं आहे. परंतु अशा प्रकारचं ते भ्रष्टाचार केलं आहे. त्याच्यानंतर एका अनफिट सर्टिफिकेट देण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांनी जावक नंबर टाकलेला नाही, त्यामध्ये त्यांनी कर्तव्य कसूर केलेला आहे, चुकीचा वापर केलेला आहे. त्यानंतर त्यांनी आम्हाला पहिला आम्ही निवेदन दिलं तर निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शल्यचिकित्सक जे रायगडचे आहेत हे आम्हाला औषध पुरवठा करत नाही, आम्हाला स्टाफ पुरेसा नाही, आमच्याकडे अनेक गोष्टी कमी आहेत आणि ते आम्हाला सहकार्य करत नाही असं त्यांनी स्पष्ट एका माहितीमध्ये दिलं होतं. तर मी त्यांना म्हटलं होतं की मी त्यांच्या विरुद्ध उपोषण करतो, तुमच्या विरुद्ध कशाला करू. तर तिथं पण आम्ही जेव्हा शल्यचिकित्सक विचारलं शल्यचिकित्सक आम्हाला शासन व्यवस्थित सहकार्य करत नाही तर म्हणलं मग त्यांच्या विरुद्ध तुम्ही आम्हाला लेखी द्या. परंतु शल्यचिकित्सकांनी तसं काही लेखी दिलं नाही. परंतु नंतर मग ह्यांना लेखी द्यायला लावलं आणि यांनी म्हणजे या डॉक्टर म्हणजे कर्जत जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांनी लेखी मला दिलेलं आहे की आता इथं कुठल्या प्रकारची सुविधा औषधं कमतरता नाही, स्टाफ नाही किंवा असं कुठल्या प्रकारची हे नाही, इथं व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर वैद्यकीय अधीक्षक किंवा कुणी अधिकारी दुटप्पी भूमिका घेत असेल, शासनाची बाजू चुकीची मानत असेल, शासनाचा एक प्रकारे दिशाभूल करत असेल तर अशा लोकांच्या कर्तव्य कसूर केला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आता या अनुषंगाने अनेक रुग्णांची माझ्याकडे तक्रार आहे ज्यांचा यांनी उपचार न करता बाहेर उपचार पाठवलं आणि त्याच्यामुळं हलगर्जीपणा त्यांचा डेट झाला, त्याच्याबद्दल आपण कारवाई मागितलेली आहे. आणि आता आपण एकावर थांबलेलं नाही,
जर उपसंचालकाकडे अहवाल जाऊन सुद्धा जर त्यांनी अडीच महिने तक दखल घेतली नाही तर आपण उपसंचालकावर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी आपण शासनाकडे मागणी केलेली आहे. त्यानंतर शल्यचिकित्सकाने जर का मला 7 दिवसात अहवाल देण्याचं मान्य केलं होतं आणि चौकशी पुढं देण्याचं मान्य केलं होतं, 2.5-3 महिन्यात दिली नाही, त्यांच्यावर कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी आपण आता कारवाई मागितलेली आहे. त्यानंतर जे चौकशी समिती नेमली होती त्या चौकशी समितीसुद्धा आमच्या समक्ष घेऊन किंवा आम्हाला कुठल्या प्रकारचं खबर न देता गुपचूप चौकशी करून दिशाभूल केली, त्यांच्यावर आम्ही कर्तव्यात कसूर केला. आणि इथं तर आम्ही आता आमची स्पष्ट मागणी आहे, विजय म्हसकर हे खरोखर निलंबन होण्यास पात्र आहेत. जर चौकशी समितीने व्यवस्थित अहवाल जर बघितला, व्यवस्थित चौकशी केली तर खूप त्याच्यामध्ये त्याने अनागोदी कारभार केला आणि ते निलंबन होण्यास पात्र आहेत. परंतु आम्ही माननीय उपसंचालक यांच्याकडे तात्पुरती मागणी केली आहे की किमान यांची बदली तरी करावी आणि बदली झाल्याच्या नंतर आम्हाला हे अधिकारी ह्या कर्जत तालुक्यात नको आहेत, यांची बदली करा आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई करा. आमच्या 2 मागण्या आहेत. तुर्तास यांची बदली झाल्याशिवाय आम्ही उपोषण स्थगित करणार नाही असं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे.